असं काशळ. काय माहेरची आठवण, उमरसची तुम्ही आठवण सांगाल? जेव्हा मी 2.5 वर्षाची होते तेव्हा माझ्या आईनं मला गावाला घेऊन गेलेली आहे का. हा. तर अशी जेवण वगैरे झाली संध्याकाळची आणि मग आम्ही झोपलेलो सगळे. 12:30 वाजलेले तेव्हा मी म्हणजे जागी झाली आणि रांगेत त्या गोट्याकडे मी गेली आणि असा गोठा होता की त्या गोट्यामध्ये भरपूर म्हशी भरपूर गायी होत्या. मी रडत तिथं गेले तर माझा आवाज कुणालाच जात नव्हता. माझ्या आईला एक अर्ध्या तासातच जाग आली. तेव्हा बघितलं आजूबाजूला मी तिथं दिसली नाही. माझी आई तशीच उठली आणि अख्ख्या गावातून ते अनोळखी ठिकाणी रात्रीच्या 1 वाजता माझी आई मला शोधत होती. पण तिला मी असं कुठं दिसली नाही. अगदी पहाटेपर्यंत माझी आई मला शोधत होती अनोळखी ठिकाणी. आणि मग अचानक पहाटे 5 वाजता त्यांना कुणाला तरी आवाज गेला की इथं कुणाचं तरी बाळ रडतंय. मग माझी आई पळत तिकडे गेली. तर एवढ्या गायी म्हशी मी म्हणजे त्यांनी मला अजिबात न तुडवता मी त्यांच्या सगळ्यातनं पार करून एकदम कडेला जाऊन बसलेली. मग माझी आई आली आणि पहाटे तिनं मला 5 वाजता उचलून घेतलं आणि तो प्रसंग आज माझ्या आईनं मला वाचवलंय. एवढं ह्याच्यातनं म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांच्यात उभी आहे. आणि असं म्हटलं जातं की स्त्री सगळ्या भूमिकेत हारू शकते पण आईच्या भूमिकेत ती कधीच हारू शकत नाही. अशी माझी आई आहे. आणि अजून पण लोक मला विचारतात की हीच ती मुलगी आहे का गाई म्हशीच्या पायामध्ये अडकलेली. आता सुद्धा गोठा दिसला की जाता तुम्ही? नाही, आता मला कळतंय.